नाही, आपल्या सुख दुःखाच्या गोष्टी करणारच कोणी नाही, तर त्या धनाचा उपयोग तरी काय आहे? मग अर्जुनाने विचार केला की आपण जर समजा जिंकलो, आपण जर या हस्तिनापूरचा राजा झालो तरी काय अर्थ आहे? हो, काय अर्थ आहे आपल्या जीवनाला? आपण जर जिंकलो तर आपलं सुख दुःख पाहणारच जर कोणी नाही, आपल्याला शाबासकी देणारेच तर हे सगळं माझ्या विरुद्ध बाजू लढत आहेत. माझे गुरु आहेत, कृपाचार्य आहेत, माझे सख्खे चुलत भाऊ आहेत, दुर्योधन आहे, कर्ण आहे. आणि हे जर राहिले नाही, यांचा जर विरोध करील तर माझ्या जीवनाला अर्थच काय आहे? मी राज्य तरी कसं करावं, कसं सुख भोगावं माझ्या राज्यामध्ये? विचार करत होता अर्जुन. नको म्हणे, युद्ध मला करायचं नाही. आणि आपल्या हातातला धनुष्य अर्जुन खाली टाकून देतो आणि भगवंताला सांगतो मला लढाई करायची नाही.